गावात एक नवीन नेता आलाय. नाव लक्ष्मण हाके. कालपर्यंत गाडीवरती फिरणारा हाके आज थेट फॉर्च्युनर मध्ये फिरतोय. आणि ती काय साधी सुधी गाडी नाही, तब्बल अर्ध्या कोटींची गाडी. आता प्रश्न पडतो की एवढी मोठी लॉटरी हाकेला लागलीये का, की कोणीतरी भलताच श्रीमंत मामा त्याला हे गिफ्ट देऊन गेलाय. गिफ्ट? अरे बाबा, फॉर्च्युनर ही काय गिफ्ट नसते. ती राजकीय गुंतवणूक असते. कोणी बिल्डर असेल, ठेकेदार असेल किंवा एखादा मोठा साहेब ज्याला वाटतं की हा माणूस पुढे जाऊन आपल्या कामी येणार आहे, त्याच्या तोंडून पुढे आपले शब्द बोलले जातील. कालपर्यंत जनता म्हणत होती हाके कोण आहे. आज तीच जनता विचारतीये हाकेंच्या फॉर्च्युनरचं EMI कोण भरत असेल रे. हे एकट्या लक्ष्मण हाकेंचं उदाहरण नाहीये. आजूबाजूला बघा, ज्यांचं राजकारण काल सुरू झालं त्यांचं बँक बॅलन्स आज अचानक 10 पटीने कसं काय वाढलं. फॉर्च्युनर गिफ्ट मिळाली, पण विचार करा लोकशाहीला काय मिळालं. प्रश्न विचारणारे कमी झालेत आणि पाठीवरती हात ठेवणारे जास्त वाढलेत. राजकारण, सत्ता आणि श्रीमंती हे सगळं मिळवूनही जर एखादा पुरुष हुंड्यासाठी हात पसरणार असेल तर त्याच्या श्रीमंतीचा काय उपयोग आहे. किंवा मूल्यशून्य माणूस श्रीमंत असला तरी त्याचा काय उपयोग आहे. मुद्दा आहे राजेंद्र हगवणे. स्वतः कोट्यावधीचा संपत्तीदार, राजकारणातलं बड नाव, समाजात प्रभावशाली ओळख, पण तरीही आपल्या मुलाच्या म्हणजेच शशांकच्या लग्नात हुंड्यात फॉर्च्युनर गाडीची मागणी राजेंद्रने केली. हो, हुंडा. तेच मागणं ज्यासाठी हजारो महिला दरवर्षी पीडित होत आहेत. तेच मागणं जे कायद्याने गुन्हा आहे. आणि तेच मागणं ज्यामुळे वैष्णवी हगवणे या तरुण मुलीने स्वतःचं आयुष्य संपवलं किंवा तिचं आयुष्य संपवलं गेलं. एक करोडपती, पण मानसिकता गरीब आणि लालची माणसासारखी. मग हे श्रीमंत पण काय दाखवायला, मी इतका मोठा आहे की मला कायद्याचाही भय नाहीये. ही सत्तेची बेफिक्री स्तर आहे. जिथे संपत्तीपेक्षा संस्कार महत्वाचे असतात तिथे हे वर्तन म्हणजे फक्त अहंकार आणि स्त्रीविरोधी मानसिकतेचं दर्शन घडवतो. वैष्णवीनं लग्नाआधीच मानसिक छळाच्या तक्रारी केल्या होत्या. हगवणे कुटुंबाने हुंडा म्हणून फॉर्च्युनरची मागणी केल्याची माहिती वैष्णवीने तिच्या मैत्रिणीसोबत, नातेवाईकांसोबत शेअर सुद्धा केली होती. हुंडा न दिल्यास लग्न रद्द करण्याची धमकी सुद्धा वैष्णवीच्या सासरच्यांनी दिली होती. आणि त्यातून वैष्णवी नैराश्यात गेली. एखाद्या जवळ जर सगळं काही असतानाही त्याला मुलीच्या घरचं काहीतरी हवं असेल तर तो पुरुष कसा मनवला जाऊ शकतो. आणि अशा मनोरुग्ण मानसिकतेला जर समाजात नेता म्हणून मान मिळत असेल तर आपल्याला विचार करावा लागेल की नेता मोठा की माणूस पण. राजकारणानं श्रीमंती दिली पण संस्कार दिले नाहीयेत. आणि म्हणूनच फॉर्च्युनर मागणाऱ्यांचं खरं दिवाळं आता बाहेर निघायला लागलंय. महाराष्ट्रातील सोलापूर तुळजापूर रोडवर वसलेलं एक सर्वसामान्य हायवे हॉटेल. हॉटेलचं नाव आहे हॉटेल भाग्यश्री. सामान्यांना वाटणारं हे ठिकाण हल्ली चर्चेत आलंय एका खास कारणासाठी. या हॉटेलच्या मालकानं नुकतंच टोयोटा फॉर्च्युनर विकत घेतली आहे. होय, ही तीच फॉर्च्युनर जी आज अनेक राजकारण्यांची, गुंतवणूकदारांची किंवा शॉर्टकट शोधणाऱ्यांसाठीचं एक स्टेटस सिम्बॉल झाली आहे. पण हॉटेल भाग्यश्रीच्या मालकासाठी ही गाडी स्टेटस नाहीये. ही गाडी हॉटेल भाग्यश्रीच्या मालकासाठी आहे संघर्षाचं बक्षीस, कष्टाचा प्रवास. दिखाव्याशिवाय कमाई या व्यक्तीनं राजकारणाच्या खुर्च्यात चाटल्या नाहीयेत. फॉल्सी सबसिडी सुद्धा घेतल्या नाहीयेत. कोणतंही ब्लॅक डीलिंग केलेलं नाहीये. त्याऐवजी दररोज हजारो ट्रॅव्हलर्स, ट्रक ड्रायव्हर्स आणि प्रवाशांना अन्न देत चविष्ट आणि प्रामाणिक जेवण दिलं. बोलण्याऐवजी स्वयंपाकघरामध्ये घाम गाळला आणि त्या घामाच्या किमतीतूनच एक दिवस त्यानं स्वतःसाठी फॉर्च्युनर विकत घेतली. आज जिथे फॉर्च्युनर गाडी हुंड्यात मागणारी मानसिकता बनली आहे तिथे हॉटेल भाग्यश्रीचा मालक एक उदाहरण बनून उभा राहिला. कसं कष्ट करूनही मोठा होता येतं, प्रामाणिक वाटेवरही प्रतिष्ठा मिळवता येते, शॉर्टकट शिवायही फॉर्च्युनर मिळवता येते, किंबहुना मिळायला हवी. आज आपल्याकडे 2 प्रकारच्या फॉर्च्युनर दिसतात. सत्तेच्या घमेंडीतून आलेली आणि कष्टाच्या घामातून आलेली. पहिल्याला लोक भ्यावं असं वाटतं आणि दुसऱ्याला लोक सलाम करावा असं वाटतं. हॉटेल भाग्यश्रीचा मालक आपल्याला हीच गोष्ट शिकवतो की स्वाभिमानानं जगणं हेच खऱ्या यशाचं प्रतीक आहे. फॉर्च्युनर गाडीला वजन तिच्या इंजिनाचं नसतं, तिच्या मागच्या माणसाच्या संघर्षाचं असतं. आणि एकंदरीतच ही तीनही उदाहरणं समाजाच्या प्रवाहामध्ये असलेल्या 3 मानसिकतांचं दर्शन आपल्याला घडवतात. पहिली मानसिकता सत्तेच्या हव्यासातून आलेली,
तर दुसरी मानसिकता माणसाच्या लालचीनं प्रतिबिंबित झालेली आणि तिसरी आणि सर्वात महत्वाची मानसिकता म्हणजे संघर्ष, कष्ट आणि यशाचं प्रतीक ठरलेली. खरं तर गाडी तीच, ती म्हणजेच फॉर्च्युनर. पण त्या गाडी मागे असलेली माणसं, त्यांची मिळवण्याची दृष्टी, त्या व्यक्तींची वृत्ती आणि त्यांची नियत, यातूनच आपल्याला समाजातील तीन वेगवेगळ्या मानसिकतांचं दर्शन घडतं. या तीनही प्रकारच्या घटनांमधून आपल्याला स्पष्ट समजतंय की आपल्या समाजामध्ये अशा मानसिकता आजही पाय रोवून जिवंत आहेत. आणि प्रश्न इतकाच आहे की या तीनही मानसिकतांपैकी कोणत्या मानसिकतेचा आपण जय जयकार करतोय आणि कोणत्या मानसिकतेला आपण स्वीकृत करतोय आणि कोणत्या मानसिकतेला आपण विरोध करणार आहोत. पण सुदैवानं इथे एक गोष्ट नोंदवावी वाटते की ही तीनही मानसिकता आपल्या समाजासमोर उदाहरण म्हणून उभ्या असताना नेटकरी, सोशल मीडियावरती असलेले नेटकरी स्पष्टपणे उघडपणे आपलं मत व्यक्त करताना दिसतात. हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाच्या कष्टाचं आणि त्याच्या प्रामाणिक यशाचं भरभरून कौतुक केलं जातंय. पण त्याच ठिकाणी दुसरीकडे राजकारणाच्या हव्यासातून मिळालेलं गिफ्ट आणि हुंड्यासाठी आलेल्या मानसिक छळाचं प्रकरण, विशेषतः वैष्णवी हगवणे यांचा दुर्दैवी अंत, याला समाज माध्यमांवरून स्पष्ट विरोध केला जातोय. एकूणच काय तर तीच फॉर्च्युनर गाडी, पण तिच्या घेणाऱ्यांची मानसिकता मात्र तीन तऱ्हेची आपल्याला या तीनही उदाहरणामधून समजून घेता येते आणि शिकता येते. शिकवून जातं की सामान्य गोष्ट सुद्धा कोणत्या हेतूने मिळवली गेली यावरती तिचं खरं मोल ठरतं. हा छोटासा व्हिडिओ आपल्याला या तीनही मानसिकतेबाबत विचार करायला भाग नक्कीच पाडेल आणि योग्य मानसिकतेला बळ सुद्धा द्यायला मदत करेल.